हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं 10/8/2026ला नोटीस नंबर 6 नीट UG 2026 सध्याचे MBBS BDSचे ॲडमिशन सुरू आहेत. त्याबद्दल ही एक अत्यंत महत्त्वाची नोटीस जी आहे ती CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली आहे. मी फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ती शेअर करत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक आणि पूर्ण बघा, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान किंवा फ्युचर या ठिकाणी वेस्ट जाणार नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नोटीसमध्ये जो काय आपला MBBS BDS कोर्स आहे ना, तर त्या कोर्सबद्दल रूल नंबर 24 आणि 28 जो होता इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये, तर यामध्ये थोडासा चेंज करून तुम्हाला नवीन रूल या ठिकाणी CET सेलनं अपडेट केलेला आहे. सगळ्यात अगोदर जर आता आपण BDS कोर्सचा विचार केला तर BDS कोर्ससाठी कंपल्सरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सर्व्हिस म्हणजे एक बॉन्ड या ठिकाणी ॲड केला आहे. जर तुम्ही नीट UG 2022 किंवा त्याच्यानंतर BDS कोर्समध्ये ॲडमिशन केलेलं असेल किंवा तुम्ही 2026मध्ये BDS कोर्सला ॲडमिशन करायचा विचार करतात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा जे महानगरपालिकेचे कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये, ते पण कुठून ऑल इंडिया कोट्यामधून, स्टेट कोट्यामधून किंवा जो काय आपला GY नावाचा कोटा राहतो ना त्या कोट्यामधून, तर तुम्हाला या ठिकाणी बॉन्ड लागू होणार आहे. म्हणजे तुम्हाला 5.5 वर्षाची जी काय डिग्री आहे ती कंप्लीट करणं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर्ष जी आहे ती गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा जे कॉलेज तुम्ही ॲडमिशनसाठी निवडलं होतं त्या कॉलेजनुसार तुम्हाला जिथं सर्व्हिस कर बोलतील तिथं तुम्हाला 1 वर्षाची जी आहे ती नोकरी करणं कंपल्सरी असणार आहे. याच्यापेक्षा अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही डिग्री क्लेम केली समजा, तर त्या डिग्री क्लेम करण्याच्या डेटपासून पुढची 5 वर्ष तुम्हाला आपला जो इंडिया आहे तो सोडून बाहेर देशामध्ये जाता येणार नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवू नये. आणि जर तुम्हाला जाणं असेल 4.5 वर्षानंतर, 3 वर्षानंतर किंवा 5 वर्ष कंप्लीट व्हायला 1 दिवस अगोदर जर तुम्हाला भारत देश सोडून बाहेर जाणं असेल, तरी तुम्हाला त्या कंडिशनमध्ये 10 लाख रुपये जी आहे ती पेनल्टी भरावी लागणार आहे. आणि ही जी पेनल्टी असणार आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारे परत दिली जाणार नाही आहे. तर हा BDSचा एक बॉन्ड सर्व्हिस आहे जो की महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनं अपडेट केलेला आहे. जर तुम्ही BDSला ॲडमिशन करायचा विचार करतात तर हे तुम्हाला महत्त्वपूर्व लक्षात ठेवू नये आणि त्याचनंतर तुम्हाला तुमचा डिसिजन घेऊन BDSमध्ये चॉईस फिलिंग करणं आहे. आता नंतर सेकंड जर आपण गोष्ट बघितली तर सेकंड जी गोष्ट आहे ती MBBS ॲडमिशनसाठी आहे. MBBSमध्ये जर समजा तुम्ही गव्हर्नमेंट किंवा जे काय महानगरपालिकेचे कॉलेज असतील किंवा जे काय प्रायव्हेट कॉलेज असतील, मायनॉरिटी कॉलेज होते समजा स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये, मग ते तुम्ही ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन करणार असाल किंवा मग स्टेट कोट्यामधून असाल किंवा IQNRI कोट्यामधून असाल, तर तुमच्यासाठी जो 1 वर्षाचा बॉन्ड सर्व्हिस होता तो यांनी या ठिकाणी कॅन्सल केला आहे. म्हणजे तुम्हाला MBBSसाठी कुठल्याही प्रकारे बॉन्ड सर्व्हिस नाही आहे. मग गव्हर्नमेंट कॉलेज असो, प्रायव्हेट कॉलेज असो, काही फरक पडत नाही आहे. 5.5 वर्ष झाले, तुमची डिग्री तुमच्याकडे आली, तुम्ही मग बाहेर कुठं पण जाऊ शकतात, बाहेर देशामध्ये जाऊ शकतात, बाहेर राज्यामध्ये जाऊ शकतात, PGसाठी जाऊ शकतात किंवा स्वतःचं हॉस्पिटल पण या ठिकाणी 100% चालू करू शकतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारे नोकरी करायची गरज नाही आहे. पण BDSसाठी मी जसं एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने तुम्हाला बॉन्ड या ठिकाणी बघायला भेटतो. थर्ड महत्त्वाची गोष्ट यांनी फी स्ट्रक्चर मेन्शन केलं आहे. जर तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये MBBSमध्ये ॲडमिशन करायचा विचार करतात तर ओपन कॅटेगरीमधून तुम्हाला 1,67,300 रुपये जी आहे ती 1 वर्षाची फीस बघायला भेटणार आहे. बाकी ही फीस कॅटेगरी वाईज जी आहे ती खूप जास्त व्हॅरी करते. तुम्ही तुमची कॅटेगरी आणि जेंडर कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार किती फीस लागू शकते MBBS गव्हर्नमेंट कॉलेजला त्याची इन्फॉर्मेशन 100% शेअर करेल. बट लक्षात ठेवा, एखादं कॉलेज असं पण असू शकतं की तिथे तुम्हाला 4-5 लाख रुपये पण फीस द्यावी लागू शकते गव्हर्नमेंट कॉलेज. त्याच्यामुळे प्रत्येक कॉलेजचं ब्राउचर तुम्ही एक वेळेस चेक करा, प्रत्येक कॉलेजची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कलेक्ट करा आणि त्याचनंतर त्या कॉलेजला प्रेफरन्स लिस्टमध्ये ॲड करा. ही एक महत्त्वाची अपडेट होती जी की मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट आहे, तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईडबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.